नमस्कार, TSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। उदगीरमध्ये 4 ऑगस्ट पासून मंगेश संग्राम सूर्यवंशी आणि सुनील शिवराज कांबळे हे आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या मते भुयारी गटार योजनेतील निकृष्ट दर्जाच्या कामाच्या विरोधात त्यांचा लढा सुरू आहे। पाईपलाईन टाकताच ती दबून फुटत असल्याची तक्रार समोर येत असून भविष्यात लाईन ब्लॉक होण्याची भीती व्यक्त होत आहे। या संदर्भात युथ पॅन्थरने 20 जुलै रोजी नगर परिषद प्रशासनाला निवेदनाद्वारे कळवण्यात आले। या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते। त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी 4 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसले आहे। सातत्याने त्रुटीवर लक्ष वेधले मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे हे आमरण उपोषण गेल्या 7 दिवसापासून चालू आहे। दरम्यान 400 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करून उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय बनसोडे यांनी आणले, मात्र या निधीचा योग्य वापर होत नसल्यामुळे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे। या संदर्भात आपण जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत। उदगीर शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे। शहराच्या विकासासाठी राबवली जाणारी ही महत्त्वाची योजना प्रत्यक्षात किती दर्जेदार पद्धतीने राबवली जात आहे याकडे आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने या कामातील त्रुटीवर वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे। दिनांक 20 जुलै 2026 रोजी उदगीर नगर परिषदेला लेखी निवेदन देत भुयारी गटार योजनेतील निकृष्ट दर्जाच्या कामाची सविस्तर माहिती देण्यात आली होती, मात्र या निवेदनाची अद्यापही कोणती दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। या योजनेत टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। अनेक ठिकाणी पाईपलाईन जमिनीत टाकल्यानंतर ते दबून चिमडून फुटत असल्याचे समोर येत आहे। भविष्यात जेव्हा घरगुती संडास किंवा बाथरूम कनेक्शन या पाईपलाईनला दिली जातील तेव्हा ही लाईन ब्लॉक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। म्हणजेच कोट्यावधी खर्च करून चांगले मोठमोठे रस्ते खोदून काम सुरू आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे। या उभारली जाणारी योजना सुरुवातीपासून निकामी ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे। याशिवाय रस्ते खोदून पाईप टाकल्यानंतर करण्यात येणारे पॅचअप अत्यंत निकृष्ट असल्याचेही नागरिकाचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर युथ पॅन्थरच्या वतीने स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। या संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासणी तातडीने करण्यात यावी। संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका बसू शकतो। दरम्यान या प्रकरणात सर्वाधिक लक्ष वेधले जात आहे ते म्हणजे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय बनसोडे यांच्याकडे। त्यांनी उदगीर शहरासाठी भुयारी गटार योजनेसाठी तब्बल 400 कोटीपेक्षाही अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे। शहराच्या विकासासाठी इतका मोठा निधी यानंतर त्या कामाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते का याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे ठरते। जर इतक्या मोठ्या निधीतून सुरू असलेल्या कामाचा निकृष्ट दर्जा दिसत असेल तर या प्रकरणात जबाबदारी निश्चित कुणाची? प्रशासन का मौन बाळगून आहे? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार संजय बनसोडे स्वतः या प्रकरणात हस्तक्षेप करून प्रशासनाला जाब विचारणार का? दिनांक 4 ऑगस्ट 2026 पासून युथ पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून तब्बल 7 दिवस झाले तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसत नाही। यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। उदगीर शहराच्या भविष्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे, मात्र जर सुरुवातीपासून कामात त्रुटी राहिल्या तर दुष्परिणाम अनेक वर्ष नागरिकांना भोगावे लागतील। त्यामुळे आता गरज आहे ती तातडीने गुणवत्ता तपासणीची, कारवाईची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन प्रशासनाला जबाब विचारण्याची। आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नावर केंद्रित आहे, आमदार संजय बनसोडे या प्रकरणात थेट लक्ष घालणार का हे पाहावे लागेल। आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही बातमी नक्की शेअर करा। धन्यवाद।